आपला 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग चालू आहे आणि त्यातला आज 17वा श्लोक आपण घेतो आहोत. किरीटिनम किरीटिनम गदिनं चक्रिणं च तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तम् पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ता दीप्तानलार्कद्युतिं प्रमेयम् तोची नव्हे काहा मस्तकी मुकुट ठेविला वैकुंठ नायका तू तयाचे ते तेज आणि थोरपण परिविलक्षण दिसे आता जे का फिरवाया जाहलासी सिद्ध तेची हे प्रसिद्ध चक्र हाती धरी धरीसी तू कैसे मागे सावरून मोडे नाती खुण अजूनही आणि प्रभोतीच नव्हे काही गदा शोभते गोविंदा दुजा हाती तेची हे पुढील नव्हे त का हात आयुधे नाहीत जया माझी परी तेही कैसे मागे पुढे होत लगामा धरीत सावरोनी कृपा सिंधो माझ्या उत्कंठेचा भार देखोनी साचार एकाएकी दिव्य विश्वरूप झालासी तू स्वतः ऐसा ऐसे विश्वनाथा जाणिले मी काय हे नवल कैसे विस्मयात बुडोनिया जात चित्त माझे परी आश्चर्य ही करावया येथे आहे कोठे माते अवकाश आहे नाही दोन्ही भाव हे गिळून प्रकट होऊन राहिलासी कैसे तुझ्या दिव्य स्वरूपाचे तेज कोंदले सहज सर्वत्र हे अग्नीची ही दृष्टी करपोनी जाय रवी लुप्त होय खद्यो तसा काजव्याप्रमाणे ऐसे विलक्षण अद्भुत गहन असे तीव्रपण तेजाचे ह्या वाटे सर्व सृष्टी गेली बुडोनिया महातेजाची या महार्णवी किंवा कल्पांतीच्या विजांनी संपूर्ण टाकिले गगन झाकोनिया. तर त्याला पूर्ण त्यांनी इथे मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं तर त्यांनी त्याला दृष्टीदोष तो म्हणतोय की माझं दिव्य चक्षु मला दिले आणि जडात पाहण्याची जी सामान्य दृष्टी आणि जो दोष असतो आपल्यामध्ये की आपण शरीरात पाहतो माणसाला आणि त्या शरीराच्या स्वभावाप्रमाणे किंवा जे काही क्वालिटीज असतात त्याच्याप्रमाणे आपण त्याला रीड करतो व्यक्तीला किंवा अगदी परमात्मा जरी समोर आला एखाद्या साधूच्या वेशात तरी सामान्यतः माणसाकडनं हेच होतं. पण दिव्य दृष्टी दिल्यानं आपल्याला त्यातली दिव्यता सेन्स होते. जेव्हा आपला थर्ड आय म्हणा किंवा इनर आय स्पिरिच्युअल आय ओपन होतो तेव्हा आपल्याला सेन्स होतं की काहीतरी दिव्यत्व आहे या व्यक्तीमध्ये. त्याचा त्याचा ऑरा सेन्स होतो किंवा काहीतरी वेगळं जाणवतं स्पष्टपणे की चेहऱ्यावर तेज दिसतं किंवा देवत्व जाणवतं किंवा काहीतरी वेगळं मेसेज द्यायला आलाय हे फील होतं आपल्याला जेव्हा आपल्याला थर्ड सिक्स सेन्स म्हणतो आपण त्याला किंवा थर्ड आय सिक्स सेन्स आपण जो ह्याच्यात बोलतो ना बोली भाषेत तो सिक्स सेन्स वेगळा एक म्हणजे आता स्पष्ट सांगायचं तर झालं तर स्त्रियांना एक सिक्स सेन्स नॅचरली दिलेला असतो. आपण तो आपल्याला कळतो की एखाद्याची दृष्टी वाईट आहे इंटेन्शन वाईट आहे किंवा स्पर्शातनं बाईला बरोबर कळतं की स्त्रीला की काहीतरी चुकीचं इंटेन्शन आहे स्पर्श करणाऱ्याचं किंवा त्यातला भाव किंवा मनातली इंटेन्शन ही आपल्याला स्पर्शातनं कळतात. हे स्त्रियांना एक सिक्स सेन्स वेगळा दिलेला आहे किंवा धोक्याचं जाणीव होते. तो एक नॅचरल सिक्स सेन्स मला वाटतं सगळ्या स्त्रियांमध्ये असतोच असणारच असं मला वाटतंय. तर माहिती नाही मला एवढं डिटेलमध्ये पण माझा असा अंदाज आहे की स्त्रीला देणगी दिलेली आहे खास. पण इथे जो सिक्स सेन्स किंवा आपण थर्ड आय किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी क्लेअर वॉयन्स म्हणू शकतो आपण त्याला
तर तो क्लिअरवॉयन्स वेगळा आहे. त्याला आपल्याला सामान्य शरीरातनं आलेली शक्ती स्वरूपी अ, गोष्ट आपल्या समोर प्रेझेन्स जेव्हा असतो तेव्हा आपल्याला तो जाणवतो. किंवा त्या क्षणाला नाही जाणवलं तर मागवून फील होतो, म्हणजे नंतर थोड्या वेळाने काही काळानंतर, की अरे ते काहीतरी वेगळं होतं, ती व्यक्ती काहीतरी वेगळी होती. ती ती त्याची चाल ढाल बोलणं, पर्टिक्युलरली त्यांनी जे सेंटेन्सेस बोलले त्यात काहीतरी मेसेज होता असं आपल्याला फील होतं. जेव्हा आपल्यातला पण दृष्टीदोष कमी होऊन, जड दृष्टीदोष कमी होऊन आपल्याला थर्ड आय ओपन व्हायला लागतो. म्हणजे काय थर्ड आय म्हणजे काय? अज्ञातचक्र. बेसिकली अज्ञातचक्र मध्ये काही फिजिकल पार्ट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. ते आता मी एवढे इथे एक्सप्लेन नाही करत, कारण त्याचं अंडरस्टँडिंग एवढं पटकन कळणार नाही, काय बोलते मी, कन्फ्युजन वाढेल. म्हणून फार डिटेलमध्ये नाही जाते. पण जेव्हा आपलं अज्ञातचक्र ऍक्टिव्हेट होतं आणि त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट म्हणजे काय, जिवंतपणा येतो. जेव्हा थर्ड आय नाही, आज्ञाचक्र, सॉरी, आज्ञाचक्र जेव्हा ऍक्टिव्हेट होतं ना, तेव्हा तिथे व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीज ऍक्च्युली आपल्याला आज्ञाचक्रामध्ये सतत जाणवतात. असं म्हणजे इथे काहीतरी एक वेगळं सेन्सेशन असतं आणि काहीतरी तिथे घटना घडतायत, म्हणजे काहीतरी एनर्जेटिक फिलिंग एक्सपिरियन्स काहीतरी होतोय. आणि विशेष अनुभव यायला लागतात. म्हणजे आता ते सांगता नाही येतात मला, म्हणजे क्लॅरिटी येते विचारांमध्ये, किंवा आपण म्हणू शकतो आपल्याला थोडीशी हिंट येते की पुढे काय घडणार आहे, अशा टाइप मध्ये. तर ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ऍट्रिब्यूट्स आहेत त्या आज्ञाचक्राचे. त्याप्रमाणे आपला डायमेन्शन आपली ती ओपन होते आणि मग आपल्याला समोर येणाऱ्या व्यक्तीतलं दिव्यत्व, किंवा ऑर्डिनरी जरी असला, साधा माणूस असला, अगदी खूप काही साधना वगैरे करत नाही, म्हणजे एकदम नॉर्मल ह्युमन बिंग, नॉर्मल, बिलकुल. तर तो ह्युमन बिंग मध्ये सुद्धा हायर एनर्जीज, आता मी काय सांगते ते नीट ऐका. कधी कधी गुरु, आपण म्हणतो ना, प्रत्यक्ष समोर नसतात 24 तास आपल्या, किंवा कधी कधी ह्या लाईफ टाईम मध्ये ते आपल्या समोर नसतात. मी अनेकदा सांगितलं की गुरु नाहीत असं कधीच होत नाही. कुठल्याही जीवाला गुरु नाही असं नाहीये. पण ती त्या स्टेजेस आहेत, त्या इव्होल्युशन मधल्या स्टेजेस आहेत, ह्युमन सोल इव्होल्युशनच्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस आहेत. आणि त्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस मध्ये असताना दरवेळेस काही आपला गुरु किंवा मास्टर किंवा आपल्याला हँडल करणारा किंवा गाईड करणारा ग्रेट बिंग हा कायम आपल्या समोर आपल्या जिवंत शरीरात मनुष्य रूपात असतोच असं नाही. काही काही इन्कारनेशन्स असे असतात की ते इनविजिबल सटल फॉर्म मध्ये ते कंटिन्यूस आपल्या सोबत असतात. आणि आपली इव्होल्युशन मधली डेव्हलपमेंट आणि ग्रोथ आपोआप होत असते. ही सगळी प्रोसेस आहे. ह्याला खूप डिटेलमध्ये ह्याचा अभ्यास आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आता त्या इथे मी फार खोलात सारखी जाणार नाही, कारण मग आपल्याला विषयापासून कन्फ्युजन वाढेल म्हणून. पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या अशा रोल प्ले मध्ये असताना गुरु आपल्या बरोबर, किंवा अशा जन्मात जेव्हा आपण असतो की जिथे आपल्याला फिजिकल फॉर्म मध्ये आपल्याला गुरु दिसत नाही, किंवा मिळालेला भेटलेला लक्षात नाही, किंवा माहिती नाही, किंवा आहेच नाही तसा, तर ती जी शक्ती सटल प्लेनवर आहे, हायर डायमेन्शन्सवर, त्या डायमेन्शनवरनं ते त्यांची एनर्जी खाली उतरवतात आणि आपल्या भोवतालच्या चालत्या बोलत्या रोजच्या व्यक्तींकडनं आपल्याला गायडन्स देतात. म्हणून मी नेहमी सांगत असते की कोणीही, अगदी छोटं मूल जरी काही बोललं ना, त्याला अटेंड करावं पूर्ण त्याच्या कॉन्व्हर्सेशनला. किंवा आपल्या समोर जे जे काही घडतं जीवनामध्ये एक एक क्षणाला, साधं आपण मॅगझिन बघत बसलोय फ्री टाइमपास मध्ये आणि मॅगझिनची पानं पलटतोय, पण एखादा मेसेज त्यात पण हायलाइट होऊ शकतो. एखादी सिरियल बघतोय, एखादा मूव्ही बघतोय, किंवा बाहेर फिरतोय, भाजीला जातोय, ऑफिसमध्ये जातोय, ट्रॅव्हल करतोय, तर एखादा गाडीनं जाताना एखादा होर्डिंग, म्हणजे जो ऍडव्हर्टाइजमेंटचा बोर्ड असतो, त्याच्यातनं सुद्धा मेसेज येतो. कारण तुम्हाला माहिती नाही, आपल्याला माहिती नाही की आपला गुरु कुठल्या सोर्सनी आपल्याला पर्यंत त्याचा मेसेज आणून पोचवेल.
हे आपल्याला माहिती नसतं. आपण आपल्या प्लेनवर नॉर्मल पद्धतीनं जगत असतो रोजच्या रुटीन मध्ये, कारण एक ह्युमन माइंड आहे की तो इन्व्हॉल्व्ह असतो सगळ्यामध्ये, एकदम सराउंडेड असतो सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. त्यामुळे त्याला माहिती नाही की कोण कधी येणार. जसं आपल्याला माहिती नसतं पाहुणे कधी आपल्या घरात बेल वाजवणार आहेत, हो की नाही? तर ते आपल्याला नाही माहिती कोणी घरात निघालंय आणि आपल्या घरी यायला निघालंय आणि आपल्या दरवाज्यात येऊन उभं राहणार. तसंच त्याचप्रमाणे गुरु आपल्याला किंवा आपले ग्रेट बिंग्स किंवा आपले गाईड्स किंवा आपले जे हायर प्लेनवर आपल्या सोलला सतत मदत करत असतात, किंवा एंजल्स किंवा आपल्या गार्डियन एंजल्स जे आपल्या सोल बरोबर एव्हरी लाईफ टाईम मध्ये आपल्या सोबत असतात, आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. गार्डियन एंजल्स बद्दल तुम्ही ऐकलं असेल. तर ह्यातलं कोणीही सटल प्लेनवरनं आपल्याला कुठल्याही सिच्युएशन मध्ये मेसेज पाठवू शकतो, कधीही पाठवू शकतो. तर त्यामुळे आपण सतत अटेंटिव्ह आणि अलर्ट राहायचं. म्हणजे काही अलर्ट आणि अटेंटिव्ह राहण्यामध्ये मग आपल्याला काही असं शारीरिक असा काही ताणतणाव येत नाही. अटेंटिव्ह राहणं म्हणजे काय? आता इथे पण मी पुन्हा सांगेन की अपर चक्रासचं काम आहे. अपर चक्रास म्हणजे क्राऊन चक्र, आज्ञा चक्र, फोरहेड चक्र. म्हणजे क्राऊन आणि आज्ञा चक्राच्या मध्ये जिथे केसांची सुरुवात होते ना आपल्या, केस कपाळावरनं पुढे केसांची लाईन असते, तिथून आपण भांग पाडतो. तिथे ती जी केसांची लाईन आहे तिथे कपाळा आणि भुवया म्हणजे आज्ञाचक्र आणि वरचं क्राऊन चक्र ह्याच्या मध्ये एक चक्र आहे. त्याला बरीच वेगळी वेगळी नावं आहेत, पण त्याच्यात फोरहेड चक्र म्हणू आपण. ते फोरहेड चक्र, ते चक्र म्हणजे क्राऊन, क्राऊन चक्र वरपासून पुन्हा सुरुवात करते. क्राऊन चक्र म्हणजे सहस्रार चक्र, फोरहेड चक्र, आज्ञा चक्र, थ्रोट चक्र आणि हार्ट चक्र. दीज आर अपर चक्रास. ठीक आहे. हार्ट चक्र पण इम्पॉर्टंट आहे. इथे म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ मध्ये हार्ट चक्रापासून क्राऊन चक्रापर्यंत महत्वाचा, अत्यंत महत्वाचा रोल प्ले आहे या या चक्रांचा स्पिरिच्युअल ग्रोथ मध्ये. म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे म्हणजे अगदी बेसिक ग्रोथ पासून हायेस्ट ग्रोथ मध्ये पण पर्यंत सगळीकडे ह्या अपर चक्राचा लीड रोल आहे, इम्पॉर्टंट रोल आहे. त्यामुळे ह्या चक्रांवर सतत मी बोलत राहते की अलर्ट राहा, एक ऍक्टिवेट करा. ऍक्टिवेट म्हणजे जास्त विचार करण्यानी एखाद्या विषयाचा असा गहन अभ्यास, शास्त्रज्ञांचं म्हणजे सायन्स, सायन्स जिथे असतं अशा वस्तूंचा जेव्हा आपण अभ्यास करतो, कुठलंही सायन्स असू दे ते, तर त्या त्या पद्धतीच्या अभ्यासामध्ये ना आपल्याला ब्रेनला ऍक्टिवेट करावं लागतं. म्हणजे खूप विचार करावा लागतो, चिंतन करावं लागतं किंवा अंडरस्टँड करावं लागतं. तर त्या अंडरस्टँडिंग मध्ये पण थ्रोट चक्र आणि आज्ञा चक्राचं काम आहे. थ्रोट चक्र आपल्याला कॉन्क्रीट कॉन्सेप्ट समजावतो, म्हणजे ज्या आपल्या जडामधल्या असतात त्या. आणि आज्ञा चक्र आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट समजावतो. जे ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे अशा त्या दाखवता येणार नाहीत. आयडिया ही दाखवता येत नाही. कॉन्सेप्ट हा असं नाही दाखवता येत की ही ही एक वस्तू आहे ना, ही ही आयडिया आहे असं नाही दाखवता येत. आपण म्हणतो आयडिया, माइंड आयडिया आली मला, माझ्या डोक्यात आयडिया आली. पण ती आयडिया काय? आपण ती शब्दांमध्ये मांडतो की अरे आपण मी ना असं 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 करीन. पण ती आयडिया म्हणून काही वस्तू आपल्याला अशी काही दाखवता येत नाही. दॅट इज ऍब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट, म्हणजे ती ऍब्स्ट्रॅक्ट एनर्जी आहे. तर त्यासाठी जेव्हा सायंटिफिक अप्रोच असलेले टॉपिकवर आपण ऐकतो, वाचतो किंवा व्हिडिओज आहेत. आता आजकाल ना पॉडकास्टचा एक चांगला मीडियम आलेला आहे. बरेच लोक पॉडकास्ट चालवतात, त्याच्यामध्ये खूप छान छान इंटरव्ह्यूज घेतले जातात मेडिकल सायन्स मधल्या लोकांचे, किंवा क्रिया योगा, किंवा आणखीन काय वेगळे वेगळे वेगळ्या विषयांचे, जिथे सायंटिफिक नॉलेज शेअर केलं जातं. अगदी वाचायचा कंटाळा नाही तर असे इंटरव्ह्यूज ऐकावेत. त्याच्यातनं आपल्याला खूप ज्ञान वाढतं आपलं, आणि त्यांनी आपलं आज्ञाचक्र, थ्रोट चक्र ऍक्टिवेट होतं आणि त्याच्या ते ना फंक्शनिंग स्टार्ट करतं, म्हणजे काम करायला सुरू करतं. आणि ते काम करायला सुरू केल्यानी त्याच्यामध्ये जे अज्ञानाचा जडपणा असतो ना, किंवा एखादं मशीन बघा आपण वापरलं नाही तर ते चक्के जाम होऊन जातात त्या मशीनचे. मग आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला ऑइलिंग करावं लागतं.
म्हणजे त्याच्यामध्ये रोज थोडं थोडं ऑइल टाकावं लागतं. मग जरा ती चाकं अशी लूज होतात, मग आपण त्या मशीनला फिरवू शकतो. अगदी सेम आपल्या चक्रांचं आहे, अपर चक्रांचं. जर त्याला आपण ऑइलिंग केलं नाही, विषय सब्जेक्टचं, ज्ञानाचं, विषयांचं, वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सचं, आणि त्याला जरा ऍक्टिवेट नाही केलं तर ते चालत नाहीत. कारण अनंत जन्मांची एनर्जी त्याच्यात, अज्ञानाची. अज्ञान हा शब्द ना वाईट नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, हा अज्ञानी आहे, म्हणजे आपण त्याला हिणवणं असं म्हणतो आपण. एखाद्याला हिणवू नये असं आपण म्हणतो. पण इथे जो माझ्या आपल्या सेशनमध्ये स्पिरिच्युअल फील्डमध्ये अज्ञान हा शब्द वापरतात, त्याचा अर्थ फार वेगळ्या डायमेन्शनवर घेऊन जातो. त्यामुळे प्लीज तुम्ही अज्ञान या शब्दाला त्या पद्धतीनं घेऊ नका, जे आपण आपल्या मटेरियल लाईफ मध्ये म्हणतो, काय अज्ञानी माणूस आहे किंवा बिलकुल अनएज्युकेटेड त्याला आपण म्हणतो. इथे तसा नाहीये अर्थ. अज्ञान म्हणजे काय, की शरीर म्हणजे मी आहे ह्या संकल्पनेतनं जगण्याची जी टेंडन्सी बनलेली असते, त्याला इथे अज्ञान म्हणून म्हणलंय. आणि ही काही वाईट गोष्ट नाहीये. ही इव्होल्युशनची प्रोसेस आहे. दिस इज लोअर लेवल च स्टार्टिंग स्टेज आहे ती. म्हणजे जीवाची जेव्हा स्टार्ट होते, ह्युमन म्हणून तो इन्कारनेट होतो, अॅनिमल किंगडम मधनं शिफ्ट होतो ह्युमन किंगडम मध्ये, तेव्हा आता प्राण्यामधनं माणूस बनल्यानंतर ऑब्वियस आहे की इंद्रिय आणि शरीराशी रिलेटेडच तो विचार करणार. तर त्यामुळे त्याची ती जडाची बुद्धी असते. मग ग्रॅज्युअली त्याला जसं जसं, माणसाची कथा आहे, हिस्टॉरिकल स्टोरी आपली, एन्शंट स्टोरी अशी आहे की लाकडांनी घासून मग अग्नी बनवला, माकडासारखे होते, मग ती पूछ होती ती झडत गेली आणि ती पूछ गायब झाली माणसाची. मग दोन पायावर चालायला लागला, मग काय लाज वाटायला लागली म्हणून मग ते पानं गुंडाल. म्हणजे ही जी इव्होल्युशन स्टोरी आहे ह्युमन्सची, त्याच्यामध्ये कशी डेव्हलपमेंट झालेली आहे, तर ती विचार करण्यानी, हळूहळू हळू ज्ञान संपादन केल्याने हळूहळू ग्रॅज्युअली त्याच्यात चेंजेस झालेले आहेत. मग ते अज्ञानाचे लेयर्स कट होत गेले, कमी होत गेले, आणि मग ब्राईटनेस कडे. आणि आज आता आपण काय ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत येऊन पोहोचलो, की आता कालही ते रामाचं मंदिरातल्या मूर्तीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तो डोळे इकडे तिकडे करून बघताना हसताना, म्हणजे इथपर्यंत आपलं इव्होल्युशन झालेलं आहे की आपण क्रिएट करतोय गोष्टींना रिअल सारखं. तर म्हणजे हा आहे इंटेलिजन्स. आज्ञाचक्राचं काम आहे, अपर चक्राचं काम आहे की ते केवढं ऍक्टिव्ह झालेलं आहे माणसाचं. तर हा आहे अज्ञानाचा अर्थ. तर त्यामुळे या अपर चक्रांमध्ये ती एनर्जी अडकलेली असते, अनंत जन्मापासून आपण कॅरी करतो. आणि म्हणून जेव्हा असे अभ्यास सुरू होतात, तेव्हा आपण त्याच्यावर जास्तीत जास्त त्याला चालू करण्यासाठी, त्या मशीनला, ते चक्रासना मटेरियल मिळावं आणि त्याचं वर्किंग स्टार्ट व्हावं, फंक्शनिंग प्रॉपर सुरू व्हावं, म्हणून थोडं थोडं 5-10 मिनिटच ऐकायचं. एखादा इंटरव्ह्यू ते साधारण 20-40 मिनिटाचे असावेत, अर्ध्या तासाचे एक साधारण असतात. तर रोज 5 मिनिटं ऐकत 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 तो कम्प्लीट केला तरी चालेल. म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांनी. आणि तरुण असतील तर काम करता करता पत्ता पण नाही लागत की कधी आपण तो इंटरव्ह्यू ऐकला. पण असे विविध विषयांवर जेव्हा आपण ज्ञान मिळवायला लागतो, तेव्हा आपले ब्रेन ऍक्टिव्हेट होतो, ब्रेन मध्ये सर्क्युलेशन होतं प्रॉपर ह्याचं. आणि त्यातले न्यूरो ट्रान्समिटर्स असतात, मेसेंजर म्हणतो आपण त्याला. ते केमिकल मेसेंजर्स ऍक्टिव्हेट होतात आणि ब्रेन फंक्शनिंग फास्ट होतं. तर हे सगळे प्रोसेसेस आहेत, हे खूप आतमध्ये जातं. आणि म्हणून म्हणून मी काही गोष्टी रिपीटेडली सांगत जाते की हे असं करा, असं करा. कळत नाही म्हणून सोडून नाही द्यायचंय, मग त्याला आपल्याला फिरवावं लागेल त्या मशीनला थोडंसं. तर ह्या सगळ्या एक्झरसाइजेस आहेत ज्याच्यातनं आपलं ऍक्टिव्हेट होईल अपर बॉडी. आणि मग आपल्याला स्पिरिच्युअल सोल इव्होल्युशन, मी आता तुम्हाला एक गंमत सांगते. सोल इव्होल्युशन जे आहे ना, आत्मा, आत्म्याचं मेन सेंटर आहे ऍक्टिव्हेट किंवा ग्रोथ कडे नेणारं, इव्होल्युशन कडे नेणारं. दॅट इज ब्रेन. ब्रेन, आपला ब्रेन. त्या ब्रेन मध्ये अत्यंत
कमालदार अशी काही मशिनरी बसवलेली आहे. पुन्हा त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, पण त्या ब्रेनच्या चक्राजना आणि ब्रेनला अत्यंत महत्व आहे. आपली नर्वस सिस्टम म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड, आपला स्पाइन, मणका किंवा पाठीचा कणा, हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काही बटन्स ठेवलेली आहेत, इम्पॉर्टंट बटन्स. ती ना ऍक्टिव्हेट होतात, पण ती पुढच्या हायर स्टेटमध्ये काम करायला लागतात आणि मग ती मॅजिकल वर्क करायला लागतात आणि ते सगळं सोलला आपली बॉडी हेल्प करत असते इव्हॉल्व होण्यासाठी हायर प्लेन्सवर. आणि म्हणून साठी आपण ह्या सगळ्या बॉडीला केअर का करायची, व्हेइकलला का सांभाळायचं, आपल्या शरीराची काळजी का घ्यायची, तर ती ह्यासाठी घ्यायची कारण आपण ह्या शरीराशिवाय काही आपण जाऊ नाही शकत. नाहीतर मग काय, लाईफ बिटवीन लाईफ जे असतं म्हणजे दोन दोन इन्कारनेशन्सच्या मधला जो पिरियड असतो जेव्हा सोल भटकत असतो सटल प्लेनवर, तेव्हाच मग तो इव्हॉल्व्ह होऊन जाईल ना, मग तर परत जन्म कशाला घेईल. पण आपल्याला शरीराशिवाय मुक्ती नाही, हे पण एक गंमत आहे, कोड आहे. शरीराशिवाय आपण मुक्त नाही होऊ शकत. आपण आतल्या आत सटल प्लेनवर आपल्याला मुक्ती, लिबरेशन नाही होऊ शकत. आपल्याला शरीर मस्ट आहे. आपल्याला व्हेइकल शिवाय आपला अंतिम हे जर्नी आपण करू नाही शकत. आणि म्हणून आपल्या फिजिकल बॉडीची काळजी घ्यायची. ते थकतं, पण आपले आतले जे मी मी जे आता ज्या पार्ट्सचं नावं घेतली, ते काही थकत वकत नसतात, त्याला आपण थकवलेलं असतं. तर त्यामुळे जरी शरीर, हात पाय थकलेले असले, स्किन आपली सुरकुत्या आलेल्या असल्या म्हातारपणाने, तरीही ब्रेन ऍक्टिव्हेट होऊ शकतो आणि आपला स्पायनल कॉर्ड पण ऍक्टिव्हेट होऊ शकतो. प्रयत्न करायला हरकत नाही. आपण विषयांवर वेगळ्या वेगळ्या चर्चा ऐकाव्यात. मेडिकल आयुर्वेदाचे डॉक्टर्स येतात, काही होत नाही त्यांनी. आपण म्हणतो आपल्याला इंटरेस्ट नाहीये, पण ऐकत राहिल्याने बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आणि त्यांनी काय होतं, अल्टिमेटली आपला ब्रेनचे ट्रान्समिटर्स, न्यूरो ट्रान्समिटर्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते फिरायला लागतात इकडून तिकडे तिकडून तिकडे, आणि त्याच्यानी आतमध्ये जे आवश्यक काम आहे ते सुरू होतं. आणि म्हणून ते आज्ञाचक्र अत्यंत महत्वाचं आहे आणि तिथून सगळी कहाणी सुरू होते इव्होल्युशनची. म्हणून त्याला इग्नोर नाही करायचं. तर बऱ्याचदा आपल्याला गुरु आपले, मी हे सांगत होते की गुरु आपले कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने आपल्याला गायडन्स देऊनच जातात. रस्त्यावरचा माणूस असू दे, लहान मूल असू दे, भिकारी असू दे, श्रीमंत असू दे, कुठल्याही जाती धर्माचा असू दे, मनुष्याला, प्राण्यांना गायडन्स येतो, प्रत्येकाला येतो. पण आपण ते ओळखलं पाहिजे आणि म्हणून अलर्ट राहिलं पाहिजे. आणि अलर्ट राहिल्याने आपल्याला फास्ट येणारे मेसेजेस पटकन कळतात. दुसरा यातनं फायदा हा होतो की आपल्याला सर्वांमध्ये परमात्मा बघण्याची सवय लागते. हा दुसरा बेनिफिट आहे. कारण आपल्याला कळतं की जेव्हा लक्षात येतं की अरे ही शेजारची छोटीशी मुलगी आली होती, काय बरं बोलून गेली, काहीतरी वेगळं बोलली ही मुलगी. आणि मग अरे बापरे, मग हिला कसं कळलं हे असं बोलायचं असतं. म्हणजे आता मी मी माझी गंमत सांगते. मला आर्या म्हणजे माझी मुलगी व्हायच्या आधी माझं एक ऑपरेशन झालं. तर तेव्हा मला बेबी नव्हता आणि त्या मुलीला इतकं आश्चर्य वाटायचं. आम्ही टेनंट होतो, ती ओनरची मुलगी होती, नात होती, म्हणजे ती खाली राहायची, आम्ही वर राहायचो. आणि तिचा पता नाही काय माझ्यावर प्रचंड जीव. राधा आंटीकडे जायचं, माझं नाव राधा ठेवलेलं आहे लग्नामध्ये, तर तिकडे मला पंजाबमध्ये राधा नावाने होतं. राधा आंटी, राधा आंटी, राधा. आणि ती बघायची राधा आंटी के पास बेबी नाही है, और बाकी सगळ्या शेजाऱ्या पाजा प्रत्येक घरात छोटं बाळ होतं, पण राधा आंटीकडे बेबी का नाही, हा मुख्य प्रश्न होता तिचा. तर एक दिवस ती माझ्याकडे म्हणजे खेळायला रोज यायची, मला भेटल्याशिवाय काही तिची सकाळ नाही सुरू व्हायची. ती वर यायची आणि एक दिवस ती आजोबांबरोबर आली होती. तर तिनं मला हात धरून माझ्या मंदिरमध्ये नेलं. आता पोर्ट्रेट केलेले ना, मी त्यांचं पोर्ट्रेट बनवलं होतं, गुरु नानक देवजींचं आणि साईबाबा, ते माझ्या मंदिरात होतं. मला म्हणाली आंटी यहाँ बैठ. बसली. मी म्हणलं हा. अब म्हणे ऐसे हात करो. आता ते पंजाबी लोक अरदास करतात, प्रार्थनाला त्यांच्याकडे अरदास म्हणतात. अरदास मध्ये असे दोन्ही हात
फैलवतात. आपण आपण जसं काही घ्यायला, प्रसाद घ्यायला आपण जसे दोन्ही पंजे उघडतो आणि हात असा पुढे करतो, तसं ते लोक अरदाससाठी ते हात असा आपल्या छातीसमोर असा धरतात. मला म्हणली, आंटी हात ऐसे करो. मी केले. मी म्हणलं क्या करना है हनी? तर म्हणे नाही, आप म्हणे नाही, तीच बोलायला लागली की बाबाजी, आंटी को एक छोटा बेबी दे दो. आणि मग मला म्हणाली, आंटी आप अरदास करो, बाबाजी को बेबी मांग. तर मला काय म्हणजे खरंच त्या मोमेंटला मला कळलं नाही. मला वाटलं ही खेळाखेळातच हिचं सगळं चाललंय. गप्प मी ती म्हणते म्हणून मी सगळं केलं, ती जे बोलत होती ते बस झालं. आणि मग उठली आणि आजोबांकडे गेली आणि त्यांच्या बरोबर खाली निघून गेली. त्या क्षणाला मी काही फार विचार नाही केला, पण नंतर मला क्लिक झालं एकदम थोड्या वेळाने, काय अर्ध्या पाऊण तासाने मला असं झालं, अरे ह्या मुलीनी काय केलं आपल्याकडे येऊन. म्हणजे आपल्याला प्रार्थना करवली आणि नुसती आता अशी प्रार्थना तर मीही करत होते रोज, पण तिनं येऊन करवली म्हणजे तिच्या थ्रू कोणीतरी येऊन तिच्यातला परब्रह्मन येऊन प्रार्थना करून गेला. आणि असं आपण म्हणतो आपल्या समाजात, आपल्या ह्याच्यात असं असं मत आहे आपलं पक्क, आणि अनुभवही येतात की छोट्या मुलांनी मागितलेलं परमात्मा कधीही नाकारत नाही आणि त्यांची इच्छा तुरंत पूर्ण करतो. आणि गंमत म्हणजे मला काही दिवसातच मी प्रेग्नंट म्हणजे मला रिपोर्ट मिळाला म्हणा किंवा काही लवकरच मी मी हे झालं म्हणजे मला बेबीचा चान्स आला आणि ती माझी आज मुलगी आहे. तर ती त्यावेळेच सांगते मी. तर म्हणजे पहा आता, आता ती एवढीशी मुलगी रोज येत होती माझ्याकडे, पण त्या मुलीने येऊन काहीतरी करून जावं, आता ही खूप मोठी गोष्ट तिने केली. पण असं ना आपल्याला आपण सिरियसली घेत नाही, कोणीतरी काहीतरी पटकन बोलून जातं, करून जातं आणि आपल्याला कळत नाही ते. पण फार ऑब्झर्व केलं ना व्यवस्थित किंवा सटल झालं तेवढं सूक्ष्म, म्हणून सूक्ष्माचं जडामधनं का बाहेर यायचंय, अंडरस्टँडिंग, आपली विचार करण्याची पद्धत, आपला पाहण्याचा दृष्टिकोन, हे सगळ्यामध्ये दोष का दिसतो, कारण आपण जडात असतो. जेवढं जेवढं आपण दोषांना खाली ठेवू ना, वजनं सगळी, वेटेज सगळं, जेव्हा ते दगड खाली ठेवतो आपल्या भावभावनांचे, तेव्हा आपण सटल होऊन अतिशय सूक्ष्म पद्धतीनं जगाकडे, आपल्या भोवतालच्या एन्व्हायरमेंटकडे बघायला लागतो. आणि ते बघायला लागल्यानंतर तेवढी सेन्सिटिव्हिटी आपल्यात येते आणि मग लवकर लवकर आपल्याला मेसेजेस पण येतात. कारण असं आहे ना, आता एक सिंपल म्हणजे लॉजिकल गोष्ट सांगते मी तुम्हाला. आता मला तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आहे एखाद्याला, पण व्हिडिओ कॉल करायला काय लागेल, स्मार्टफोन लागेल. मग तो स्मार्टफोनच त्या व्यक्तीकडे नाही, तर मग मी त्या व्यक्तीपर्यंत कम्युनिकेट कसं करणार व्हिज्युअली, म्हणजे कॅमेऱ्याच्या थ्रू नाही करू शकत. त्याच्यासाठी आलं लिमिटेशन, मला फोन कॉल करूनच बोलावं लागेल. आपल्या बाबतीतही परब्रह्माचं म्हणा, गुरूंचं म्हणा, ग्रेट बिंग्सचं म्हणा, आपले ग्रेट मास्टर्सचं म्हणा, आपल्या एंजल्सचं म्हणा, आपल्याला त्यांच्याशी आपल्यापर्यंत त्यांना मेसेज पोहोचवण्यासाठी त्यांच्या टाईपच्या फ्रिक्वेन्सीवर आपल्याला यावं लागतं. आणि त्या पद्धतीचे टूल्स, इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे असल्याशिवाय ते आपल्याला कम्युनिकेट नाही करू शकत. तर माझ्याकडे जर स्मार्टफोन हवा म्हणजे काय, तर माझं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट पाहिजे, फंक्शनिंग कंडिशन मध्ये पाहिजे, माझा थ्रोट पाहिजे. कारण थ्रोट हा डिटेल स्टडीकडे नेतो. डिटेल म्हणजे अगदी खोलात रूट पर्यंत जाऊन जे अभ्यास करणारे असतात त्यांचं थ्रोट चक्र पॉवरफुली ऍक्टिव्हेटेड असतं, म्हणजे चांगलं डेव्हलप असतं. डेव्हलप म्हणू शकतो आपण, ऍक्टिव्हेट नाही. ऍक्टिव्हेट म्हणजे जस्ट ऍक्टिव्हेट होणं, आणि डेव्हलप्ड म्हणजे चांगलं तयार असलेलं, चांगल्या पद्धतीनं तयार झालेलं. तर अशा पद्धतीनं ही अपर चक्रास खूप, हार्ट, हार्ट इज लव्हिंग एनर्जी. हार्ट ऍक्टिव्हेट असतं तेव्हा आपण फार प्रेमाने सगळ्यांकडे बघतो. आपल्याला किती कोणी त्रास दिला, काही प्रॉब्लेम केलं, काही बोललं तरी पहिला आपल्या नको जाऊ दे, सोडून देऊ, हा जेव्हा विचार येतो त्याचा अर्थ आपलं हृदय चक्र चांगलं स्वच्छ आणि मोठं ठक 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 छान काम करत आहे आणि तेजस्वी आहे. म्हणून हृदय चक्रापासून वरचे सगळे चक्रांवर काम करणं फार आवश्यक आहे आणि त्याची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी चेंज करणं आवश्यक आहे. जेव्हा मी प्रेम करत होते तिला,
तेव्हाच ती तेवढ्या प्रेमाने येत आली माझ्याकडे आणि तिला एवढा सगळा विचार आला, बेबी पाहिजे आंटीकडे, तिच्याकडेच नाही का नाही. तर हा सगळा पार्ट आहे हृदय चक्राचा. आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हे सगळे खूप आवश्यक आहेत. ह्याच्यानंतर येतं सहस्त्रार चक्र अगदी शेवटला. पण त्याच्या आधी ह्या पायऱ्या आहेत आणि म्हणून हृदय चक्रापासून काम करा. नेहमी हृदयातनं विचार करायचा. हा, पण बुद्धीमधनं पण पाहिजे. जसं मागच्या वेळेला मी सांगितलं होतं, ते खटकलं असेल बऱ्याच जणांना, जेव्हा मी म्हणलं होतं पुरुषार्थ. हृदय चक्रातनं आपण काळजी घेतो आपल्या घरातल्या मोठ्यांची, ती जबाबदारी आहे आपली आणि तो आपला धर्म आहे त्यांची सेवा करणं हा. पण कुठे जर अतिसेवा होत असेल किंवा मर्यादा चुकीच्या पद्धतीनं क्रॉस होत असेल, तर मी सांगितलं होतं आजारी माणसाला सोडून तुम्ही काही करा, हा आपला धर्म नाहीये. हे आपल्याला शिकवलं जात नाही आणि हा आपला मनुष्य धर्मामध्ये बसत नाही. पण सगळं व्यवस्थित असताना आपलं काम वाढत असेल, तेव्हा म्हणलं होतं. तर ते त्याचं रिलेट करणं, त्याला अर्थार्थी व्यवस्थित डीपर मिनिंग काढून त्याला समजून घेणं, हे सगळं अज्ञाचक्राचं काम आहे, थ्रोटचं काम आहे. शब्दांना आतमध्ये जाऊन बघणं, काय सांगण्याचा दृष्टिकोन आहे, काय गर्भितार्थ आहे, ह्याच्या डीप मध्ये जाण्याचं काम थ्रोटचं आहे. आणि म्हणून अपर चक्रास डेव्हलप करायला आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी म्हटलं इथे की माझा दिव्य चक्षु तू ओपन केलास आणि म्हणून माझ्या सोबत रोज असलेल्या तुला मी देवत्व स्वरूपात, विश्वरूप रूपात मी तुला बघू शकलो. आता इथून पुढेच्या या श्लोकामध्ये तो म्हणतोय की तोची नव्हे काहा मस्तकी मुकुट, म्हणजे मला त्याला आश्चर्य वाटतंय की हाच आहे का तो ज्याचा इतका सुंदर मुकुट असतो, त्याचे 4 हात आहेत, चक्र आहे. मग तो कसा माझं ते हात सगळे असताना सुद्धा तो चक्र कुठे ठेवतो, गदा कुठे ठेवतो, जेव्हा त्यांनी माझ्या घोड्याचे लगाम पकडलेले आहेत, कसं काय हा करतो आणि ह्यांनी मला कसं काय हे दर्शन दिलं. या सगळ्याचं आश्चर्य त्याला वाटून राहिलंय. विस्मय होतोय त्याला. काय हे नवल कैसे विस्मयात बुडोनी या जात चित्त माझे. खरा तू कसा आहे, दुसरं तुझं रूप काय. म्हणजे त्याला रूपारूपामध्येच वेगळ्या वेगळ्या व्हेरिएशन्स आणि बरंच डायमेन्शन्स दिसून राहिले की एकीकडे तो विश्वरूप पाहतोय, एकीकडे तो त्याला साध्या 2 हातांच्या स्वरूपात दिसतोय, तेव्हा त्याचे 4 हात गायब आहेत, त्याला दिसून नाही राहिले. चक्र, गदा, शंख, पद्म हे सगळं दिसून नाही राहिलं आणि तो त्याचं हे पण झालेला आहे, सारथी पण झालेला आहे. म्हणजे किती रोल भूमिकांमधनं तो श्रीकृष्ण परमात्म्याला पाहतो आहे आणि त्याचं हृदय आणि चित्त अक्षरशः आश्चर्याने बुडून गेलं आहे त्याच्यात आणि त्याला इतके प्रश्न मनात उभे राहिले आहेत. परी आश्चर्य ही करावया येथे का आहे कोठे माते अवकाश. पण तो कशावर लक्ष केंद्रित करेल, तो विश्वरूप पाहिल, त्याचं ब्रह्मांड सगळा पसरलेला पसारा बघेल सृष्टीच्या रूपातनं, का त्याच्या त्या रूपाला आठवेल का ह्या रूपाला आठवेल. त्याचं हृदय सगळं आणि डोकं ब्रेन सगळा एकदम काय म्हणतो ओव्हरवेल्मिंग अशी त्याची कंडिशन आहे. त्याला काही सुचून नाही राहिलं. परी आश्चर्य ही करावया येथे आहे कोठे माते अवकाश. आहे नाही दोन्ही बाव हे गिळोन प्रकट होऊन राहिलासी. कैसे तुझ्या दिव्य स्वरूपाचे तेज कोंदले सहज सर्वत्र हे. अग्नीची ही दृष्टी करपोनी जाय रवी लुप्त होय खद्यो तसा. ऐसे विलक्षण अद्भुत गहन असे तीव्रपण तेजाचे. तेजाचे ह्या वाटे सर्व सृष्टी गेली बुडोनिया महातेजाची या महार्णवी. किंवा कल्पांतीच्या विजांनी संपूर्ण टाकिले गगन झाकोनिया. प्रळयाग्नी ज्वाळा तोडोनियासाच बांधिला की माच अंतराळी. दिव्य ज्ञानदृष्टी घेऊनही आता तेज हे अनंता पाहवेना. ती सुद्धा दिव्य दृष्टी सुद्धा त्याला आता ती इतकं भयंकर तेज आहे की ते त्याला सहन होईना. का बरं तेज एवढं, म्हणजे काय ती दिव्यता आहे म्हणून त्या परब्रह्मामध्ये एवढं तेज आहे का. तर मागे मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणजे इमॅजिन करायला सांगितलं होतं पहिले. जसं इथे म्हटलंच आहे, आपण मागच्या वेळेला वाचलं आणि त्याच्या आधी आपण हे सगळं डिस्कस केलं होतं. हे एवढ्या पुढे यायच्या आधी की डोंगर सुद्धा तोच आहे, नदी सुद्धा तोच आहे,
असं करत करत जेव्हा आपण अ, बाहेर येतो सगळ्या पिक्चर मधनं, आणि मग मी सांगितलं होतं की प्रत्येकामध्ये एक तेजाचं छोटासा स्पार्क इमॅजिन करा. पण असे एवढे सगळे स्पार्क एकत्र झाले तर केवढे सूर्य एकत्र होऊन ते तेज केवढं होईल. आपण 14-15 लोकांमधलं तेज जरी दाखवायचं म्हटलं, आपण त्या पोझिशनवर येऊन, तर ते सुद्धा एखाद्या दिव्य चक्षुवाल्याला माणसाला अवघड होईल बघणं, 15 जणांचं तेज. तर या सृष्टीच्या कणांमध्ये असलेलं परमात्म्याचं परब्रह्मचं तेज मिळून केवढं प्रचंड तेजस्वी अशी ती दृष्टीला ते किती एवढं भयंकर तेज बघणं दाहक असं असं स्वरूप असू शकेल ते. तर आपण याच्यावरनं अंदाज लावू शकतो की दिव्य ज्ञान दृष्टी घेऊनही आता तेज हे अनंता पाहवेना, तेज अनिवार्य प्रखर दाहक, कैसे अधिकाधिक धडाडे हे, दिव्य चक्षुषीही पडत असे त्रास, न्याहाळावयास प्रकाश हा, काळाग्नी नामक रुद्राची अठाई, जो का नित्य राही गूढपणे, ऐसा घोर महाप्रळयींचा डोंब, उफाळोनी नभ व्यापी जैसे. ऍक्च्युली आता म्हणजे छोटस एक हिंट देते की हे सारी सृष्टी जी आहे आपल्या आतमध्ये बाहेर आहे, ते अग्नी स्वरूपात आहे. अग्नी म्हणजे काय? दिव्यता किंवा तेज. अग्नी म्हणण्यापेक्षा आपण तेज म्हणू त्याला. तर ते तेज सगळं कॉस्मिक लेवलवर पसरलेलं आहे. पण आपल्याला प्रकृतीच्या मायेच्या प्रभावामुळे त्याला वेगळे वेगळे आकार दिसतात. हा फरक आहे. म्हणजे ज्याला ज्याला ती अतींद्रिय उच्च लेवलची दिव्य ज्ञान दृष्टी प्राप्त होईल, त्याला हे सगळं काही दिसणार नाही, नुसता प्रकाश दिसेल. कारण जे व्हिज्युअल जे आहे ना, ते सगळं मायेचा प्रभाव आहे, आणि म्हणून त्याला आकार उकार सगळं आहे, रंग रूप सगळं. त्याच्यामुळे जर मिटवलं तर फक्त तेज आणि प्रकाश. तेजाचं स्वरूप आहे प्रकाश, म्हणून प्रकाश. दिव्य चक्षुषी पडत असे त्रास, न्याहाळा वयास प्रकाश हा, काळाग्नी नामक रुद्राची अठाई, जो का नित्य राही गूढपणे, ऐसा घोर महाप्रळयीचा डोंब, उफाळोनी नभ व्यापी जैसे, जणू शंकराच्या तृतीय नेत्राची उमलली साची दिव्य कळी, तैसा पसरता प्रकाश आगळा, पंचाग्नीच्या ज्वाळा पडकोनी, तयाच्या वेढ्यात सापडोनी देखो, होता आहे राख ब्रह्मांडाची. मी म्हणलं ना, अग्नी, अग्नी स्वरूप आहे हे सगळं. अग्नी म्हणजे तेज, तेज स्वरूप आहे. आपल्या आतला श्वास, आपल्या आतला आत्मा, आपल्या आतला शरीरातल्या सगळ्या गोष्टी. आता आपल्या शरीराला पण बघा एक टेम्परेचर असतं, एक बॉडी टेम्परेचर आपण कॅरी करतो. ते म्हणजे काय आहे की एक तेज आपल्यामध्ये धगधग धगधग आतमध्ये आहे. त्याच्यानंतर जेव्हा साधना म्हणजे क्रियायोग म्हणा किंवा पुढच्या व्हेरी हायर स्टेजेस बद्दल बोलते मी, अपर हायर स्टेजेसवर नाभीमधनं अग्नी प्रज्वलित करतात. म्हणजे तुम्ही जर श्री एमचं जर हे ऐकलं असेल, काय म्हणतो आपण चरित्र, श्री एमच्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा पुस्तकामध्ये जर तुम्ही त्यांचं ऐकलं असेल, तर त्यांच्या गुरूंनी ते जेव्हा हिमालयात होते, त्यांच्या नेवल मध्ये त्यांचा अग्नी प्रज्वलित केला होता, आणि मग ती साधना करवली होती. फार डिटेलमध्ये त्यांनी काही दिलेलं नाहीये, कारण त्या गोष्टी डिस्कस करण्याच्या नाहीयेत. पण मूळ हे सांगते की तिथे सुद्धा आपला एक अग्नी आहे. आपण त्याला म्हणतो पण जठर अग्नी, पण ते प्रॅक्टिकल सेन्सनी आपण म्हणतो अन्न पचवण्यासाठी अग्नी लागतो. तिथे सुद्धा आपण अग्नीचं हे ऐकलेलं आहे, जठर अग्नी म्हणतो त्याला. पण साधनेमध्ये यूज होणारा नाभी केंद्रातला अग्नी फार वेगळा आहे आणि खूप पॉवरफुल आहे. त्याचं काम वेगळं आहे, तर ते वेगळ्या लेवलवर काम करतं. तर तसं अग्नी स्वरूप आहे आपलं शरीर, आपली बाहेरची सृष्टी, सर्व सर्वच. जणू शंकराच्या तृतीय नेत्राची उमलली साची दिव्य कळी, तैसा पसरता प्रकाश आगळा, पंचाग्नीच्या ज्वाळा भडकोनी, तयाच्या वेढ्यात सापडोनी देख, होता आहे राख ब्रह्मांडाची, ऐसा तू अद्भुत दिव्य तेजोराशी, माझी या दृष्टीसी दृश्यमान,
नवल हे तुझ्या रूपाचे दर्शन जन्मल्यापासून आज झाले. प्रभो तुझी व्याप्ती निस्सीम साचार तेजही अपार तैसे तुझे तुझे. त्याला आता आश्चर्य वाटतंय की एवढा अख्खा जन्म गेला आपला आणि आपल्याला आता कळतंय की ह्याचं स्वरूप काय आहे. लहानपणापासून एकत्र नांदण्यात त्यांचं जीवन गेलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसून राहिला खरा तर, की हे काय पाहतोय आपण आणि आपल्या समोर हे काय आलं. आणि म्हणजे आपोआपच पहा, एक इमॅजिन करा की असं जर कोणी उभं राहिलं आपल्या समोर रोजचं, लहानपणापासूनची व्यक्ती दिव्य स्वरूपानी, तर आपल्याला धक्काच बसेल पहिला तर. आणि मग त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट्स असे असतील की आपला सगळा तो जो आविष्कार आपला सगळा असतो जसा अर्जुनाचा उतरला नंतर, की मी लढणार आहे, मी मारणार आहे, मी लढाई करणार आहे, मी युद्ध करणार आहे, मग मी राज्य भोगणार आहे, हे सगळंच त्याचं गळून पडलं. कारण भलतंच दिव्य स्वरूप त्याच्या दर्शनाला आल्यानंतर त्याला त्याचं कर्तृत्व छोटं वाटून जातं आणि आपण करत नाहीये हा वाला भाव आणि अर्थ आणि सगळं ज्ञान ते आणखीन वेगळं त्याच्या पलीकडेही आहे. ते मिळाल्यानंतर काहीच उरत नाही. नवल आहे तुझ्या रूपाचे दर्शन जन्मल्यापासून आज झाले. प्रभो तुझी व्याप्ती निस्सीम साचार तेजही अपार तैसे तुझे. त्वम अक्षरम परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परम निधानम. त्वम त्वम अव्ययः शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. ओंकाराच्या मात्रा जाकी 3.5 होसी तू त्यातून पलीकडे. देवा परब्रह्म होसी तू अक्षर. श्रुती तुझे घर धुंडाळीती. आता अक्षर म्हणजे अविनाशी, क्षर म्हणजे खतम, हे होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही असं. देवा परब्रह्म होसी तू अक्षर. श्रुती तुझे घर धुंडाळीती. सर्व विश्व जेथे साठविले जाय आकाराचा लय होय जेथे. ऐसे जे अव्यय अविनाशी स्थान तेची हे गहन रूप तुझे. शाश्वत धर्मासी एक तू ओलावा तुझी नित्य नवा स्वयंसिद्ध. 36 तत्वांच्या पैलाड जो एक तोची अलौकिक पुरुष तू. ओंकाराच्या मात्रा अ उ म ह्या 3 ओंकाराच्या मात्रा ज्या की 3.5 स्टार का दिलाय बघू. एक मिनिट. ओंकार. ओंकाराच्या मात्रा. अच्छा, पहिले ओंकार वाचते. ओंकार प्रणव एकाक्षर ब्रह्म. ओम हे ध्वनीचे मूळ रूप. हा अत्यंत नैसर्गिक सहज ध्वनी अ उ म या 3 वर्णांचा संयोग यात दिसतो. यातूनच सर्व वेदादी वाङ्मयाचा आणि विश्वाचाही विस्तार झाला असे समजले जाते. परब्रह्माचे सर्वश्रेष्ठ प्रतीक म्हणून ह्याचे ध्यान करतात. प्रणव उद्गीत या शब्दांनीही ओंकाराचाच बोध होतो. नामजप ही ओंकार जपातूनच निर्माण झाला. ओम म्हणजे परब्रह्मवाचक शब्द. ईश्वर विषयक सर्व कल्पना ओम मध्ये अंतर्भूत आहेत. ओम मधील अ उ म ह्यांना मात्रा म्हणतात. मात्र ओम मध्ये या 3 मात्रांशिवाय चौथी अर्धमात्रा अव्यक्त आहे. ती म्हणजे चांदबिंदूवर जो आहे तो, चंद्रबिंदू जो आहे ते त्या चिन्हाने दर्शवतात. यातील मात्रांचे अनेक अर्थ उपनिषदातून दिलेले आढळतात. अ म्हणजे विष्णू, उ म्हणजे शिव आणि म म्हणजे ब्रह्मा आणि एकत्रित ओम म्हणजे परब्रह्म. किंवा अ म्हणजे पृथ्वी, उ म्हणजे अंतरिक्ष आणि म म्हणजे स्वर्ग आणि एकत्रित ओम विश्वाचे मूळ परब्रह्म. अर्धमात्रा ही मूळ मायेची निदर्शक
समजतात. मूळ माया म्हणजे प्रकृती, आदी माया. आता ओंकाराच्या मात्रा अ, उ, म आणि अर्धमात्रा असं करून त्या 3.5 मात्रा आहेत. आता आपण जे ओंकाराबद्दल आता माहिती वाचली, त्याला मला असं वाटतंय कुठल्या विवेक चूडामणीमध्ये मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पहिल्या काही श्लोकांच्या ह्याच्या सेशन्स मध्ये, की जेव्हा परब्रह्मानी सृष्टी निर्मितीचा संकल्पना रचायचं ठरवलं, तेव्हा सगळ्यात पहिले साऊंड रिलीज झाला. आणि तो साऊंड म्हणजे ओंकार आहे. आणि त्या साऊंड नंतर 3 शक्ती, शिवतत्व, विष्णू तत्व आणि ब्रह्मतत्व, हे 3 ब्रह्मतत्व नाही, ब्रह्मतत्व वेगळं आणखी. तर ते ब्रह्मतत्व निर्माण झालं, म्हणजे 3 शक्ती निर्माण केल्या, 3 पार्ट्स, 3 आस्पेक्ट. आणि मग त्याच्यातनं पुढे सारी सृष्टी निर्मितीच्या स्टेजेस आहेत, स्टेप्स आहेत. तशी तशी ती एनर्जी उतरत 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 खाली आली. तर मूळ इथे जसं त्यांनी म्हटलेलं आहे, की ब्रह्मवाचक शब्द काय आहे? डिव्हाइन साऊंड म्हणतात ओमला. कारण त्यातनं सगळं निर्माण झालंय, त्यातनं संगीत निर्माण झालं, त्यातून वेद निर्माण झाले. त्या ओंकाराच्या शब्द ब्रह्म म्हणतात त्याला. त्यातनं सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, युनिव्हर्सची. आणि त्या मात्रांचे पण अर्थ आता वाचले आपण, की ते 3 शक्ती आस्पेक्ट आणि ती मूळ माया, असे त्याचे सांगितलेले आहे. तर ओंकाराच्या मात्रा जाकी 3.5 होसी तू त्यातून पलीकडे. तो पलीकडे का आहे? कारण तो निर्माण करताय ना. मग ऑब्विसली तो त्याच्या बाहेर गेला, त्याची शक्ती जास्त मोठी झाली ओंकारापेक्षा. ओंकार तर त्याचं प्रोडक्ट आहे. प्रोड्युसर आणि डिझायनर आणि क्रिएटर तो वेगळा आहे ना, तो स्वतः आहे. देवा परब्रह्म होसी तू अक्षर, श्रुती तुझे घर धुंडाळीती. श्रुती म्हणजे वेद. वेदांना पण त्याचं पार लागला नाही आणि नेती नेती असं त्यांनी म्हटलं, कारण त्यांनाही कळेना झालं की याचा अंत कुठे आहे. कारण तो अनंत आहे, न समाप्त होणारा. आणि त्याचं आधी अंत मध्य काही दिसतच नाही, म्हणजे बिलकुल एंडच नाहीये त्याला. परब्रह्म या शक्तीला, त्याला कुठेही हे नाही. म्हणून अक्षर, होसी तू अक्षर, अविनाशी आहे, तुझा अंत होत नाही, कुठे सापडत नाही त्याचा अंत झालेला, किंवा सुरुवातही मिळत नाही. सर्व विश्व जेथे साठविले जाय, आकाराचा लय होत तेथे. मग आता जेव्हा अनंत आहे, निर्विकार आहे, म्हणजे त्याला आकार नाही. तर म्हणजे ना आकार आहे, ना सुरुवात दिसते, ना अंत दिसतो. म्हणजे प्रचंड शक्ती आहे, खूप दूर दूर पर्यंत पसरलेली आहे, त्याला काही लिमिटेशनच नाहीये, अनलिमिटेड सोर्स. ऐसे जे अव्यय अविनाशी स्थान, त्याची हे गहन रूप तुझे. आणि तो म्हणजे तू आहे. असं जे प्रचंड स्वरूप आहे, तेच तू आहेस. शाश्वत धर्मासी एक तू ओलावा, तुची नित्य नवा स्वयंसिद्ध. 36 तत्वांच्या पैलाड जो एक, तोची अलौकिक पुरुष तू. म्हणून त्याला उत्तम पुरुष म्हटलेलं आहे. उत्तम पुरुष 15वा अध्यायात आता पुढे याचा उल्लेख आणि डिटेल्स येतील. अनादि मनंत वीर्य, अनंत बाहुम, शशी सूर्य नेत्रम, पश्यामि त्वाम दीप्त हुताश वक्त्रम, स्वतेजसा विश्वमिदं तपंतम. श्रीहरी तू आदि मध्यांत रहित, अपार अच्युत निज बळे. सर्वही बाजूंनी तुझ हात पाय, तुझे रूप होय सर्वव्यापी. रविचंद्र नेत्री कोप प्रसादाची, तुची लीला साची दाखविसी. कृपा कटाक्षे तू पाळीसी एकाते, दंडिसी एकाते कोपदृष्टी. ऐसे तुझे दिव्य स्वरूप साचार, दृष्टीसी गोचर झाले आज. पेटता काळाग्नी तेज फाके जैसे, तुझे मुख तैसे दिसत असे. ज्वाळाचे अलोट उसळती लोट, पेटता पर्वत दावाग्नीने. तैसी मुखा माझी दाढा आणि दात, आवेशे चाटीत जीभ लोळे. आता हे त्याचं कली रूप, कली नाही, काल रूप
दिसतंय त्याला, की जिथे अक्षरशः भयंकर अग्नी पेटलेला आहे, ज्वाळा उठल्या आहेत आणि सगळं नष्ट करण्याच्या स्वरूपात तो दिसतो आहे, की आता त्याचा अंत करायला तो निघालेला आहे. तर त्यात ऍक्च्युली तिन्ही रोल त्याचेच आहेत परब्रह्माचे, आणि त्यांनी ते तीन रोल प्लेज मध्ये त्यांनी ते डिवाइड केले, आणि म्हणून आपल्याला तीन तत्व दिसतात, ब्रह्मा, विष्णू आणि महादेव. तर ही तत्व आपल्याला आणि रोल प्लेज आपल्याला दिसतात, पण मूळ मूळ कर्ता कोण आहे? परब्रह्म आहे. कॉस्मिक परब्रह्मन जो आहे तो आहे. आणि मुखातून पडे जी बाहेर उष्णता अपार अति तीव्र, तेणे सर्व विश्व होनी संतप्त खवळून जात एकाएकी. द्यावा द्यावा पृथिव्योरी दमंतरम दमन दमंतरम हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वा, दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन. आता स्वर्ग लोक मेदिनी पाताळ आणि अंतराळ दाही दिशा. तो एक एक त्याचं जे स्वरूप आहे त्याचं वर्णन करतो एक एक श्लोकानी, की एकीकडे त्याला आता कालरूप दिसला, त्याच्या आधी तो सांभाळ करताना दिसला, प्रेम करताना दिसला, निर्माण करताना दिसला, मध्ये त्यांनी सांभाळ केला, मग त्याचं कालरूप बघितलं, मग त्यांनी जे वर्णन केलं होतं की त्याच्यातच 14 भुवन दिसतायत. तर कोणती 14 भुवन? सात स्वर्ग आणि सात पाताळ, हे सगळं त्याला दिसतं. आता तो इंडिव्हिज्युअली एकेकाचं वर्णन करतोय, जे आपण काल सगळं वाचलं होतं परवाच्या सेशन मध्ये. आता स्वर्ग लोक मेदिनी पाताळ आणि अंतराळ दाही दिशा, मेदिनी म्हणजे पृथ्वी, क्षितिजादी सर्व व्यापिले त्वा एके, कौतुके हे देखे येथे देवा. परी गगनाही सकळ सकट परी गगनाही सकट सकळ, बुडावे विक्राळ रूपी जैसे, ना तरी अद्भुत रसाच्या कल्लोळी भुवने वेढिली चवदाही, तैसे तुझे रूप अद्भुत सखोल मज आकळेल कैसे काय. साहवेना ऐसी तुझी उग्रकांती, आवरेना व्याप्ती असामान्य, सुख व्हावे हे तो राहिले बाजूस, परी जगायास त्रास पडे. पाहुनी हे तुझे स्वरूप अद्भुत, कैसे भयभीत झाले विश्व, प्रभो कैसे आता दुःख लहरीत बुडवून जात त्रैलोक्य हे. आता ते सगळं अकराळ विक्राळ स्वरूप तो पाहतोय ना. त्याला असं वाटतंय, असं असं जर बघतील तर कसं होईल, जगाचं कसं होईल. पण लोकांना नाही दिसून राहिलं ते, ते त्याला त्याचं सत्य स्वरूप आहे. म्हणजे आता आपल्यालाही जर मागे मी हेच आपण डिस्कस करत असतानाच म्हटलं होतं की आपण जर आधी अंत बघायला गेलो तर आपल्यालाही आपल्या भोवताली घटना घडतात तेव्हा आपल्याला सुरुवात कशी होते, जन्म कसा होतो, मृत्यू कसा होतो, काय स्वरूप आहे. कधी कधी आपल्या नॅचरल कॅलॅमिटीज घडतात, तिथे असं प्रचंड तांडव प्रकृतीने केल्यासारखं आपल्याला दिसतं, की भयंकररित्या मृत्यू मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतो. तर हे सगळं अकराळ विक्राळ रूप आपल्या भोवती पण आपल्या समोरही आपल्या आजूबाजूला आपल्याला बघायला मिळतं. तर तसं सृष्टीचं हे, पण तो आता तिथे ते दर्शन स्वरूपात पाहतोय, त्यामुळे त्याला घाबरायला होतंय ते. कारण असं जर दाखवायला गेलं किंवा बघायला गेलं तर फार प्रचंड त्रासदायक असंच होईल ते. ते झेलू शकणार नाही साधा मनुष्य. त्याला अवघड होऊन बसेल असं उग्र स्वरूप पाहायचं म्हटलं तर. म्हणून त्यांनी म्हटलंय की साहवे ना ऐसी तुझी उग्रकांती, आवरे ना व्याप्ती असामान्य, सुख व्हावे हे तो राहिले बाजूस, परी जगायास त्रास पडे. म्हणजे त्याला वाटलं की अरे विश्वरूप दर्शन म्हणजे काहीतरी खूप छान काहीतरी बघायला मिळेल. तर त्याला परमात्म्याची सर्व अंग आणि सर्व रूप बघायला मिळाली. आणि म्हणून मागच्या वेळेला सांगताना मी सांगितलं होतं, आपल्या समोर जे जे स्वरूप आहे ते सगळं त्याचंच आहे. तर त्यामुळे आपण त्या अँगलनी बघितलं की आपल्याला परब्रह्माचं तत्व जाणवतं आणि फील होतं. पाहोनी हे तुझे स्वरूप अद्भुत, कैसे भयभीत झाले विश्व, प्रभो कैसे आता दुःख लहरीत बुडोनी जात त्रैलोक्य हे. विश्वरूपा तुझे ऐश्वर्य दर्शन, का व्हावे कारण भय दुःखा,
त्याला आता घाबरायला व्हायला लागलं. तो जास्तीत जास्त तो डिटेलमध्ये बघत गेला तर त्याला रियालिटी कळते. ऍक्च्युली माणूस घाबरतो कधी? थोडं लॉजिकल आता इथे रिलेट करू शकतो आपण गोष्टी. आपल्याला सगळं सुखाचं चांगलं आनंद देणारं असतं तोपर्यंत आपण म्हणजे माणूस. आपण म्हणजे आपण नाही, आपण म्हणजे मनुष्य. मनुष्य कारण कॉन्शियसनेस हा मनुष्य प्राण्यालाच आहे ना. अॅनिमल्स मध्ये नाहीये. खाली चार पायाचे जे असतात, दोन दोन पायाचे, चार पायाचे त्यांना नसतात. पण मनुष्य म्हणून जो प्राणी आहे, मनुष्य प्राणी म्हणतात तो तो त्या मनुष्याला जेव्हा सहन करण्यासारखी स्थिती असते, बऱ्यापैकी आनंददायक किंवा अति आनंदाची, आणि ऍडजस्ट आणि सहन बर्दाश्त होऊ शकेल इतपत, जेवढं सहन करू शकतो तेवढ्या सगळ्या पद्धतीचं दृश्य माणूस अत्यंत सहजपणे त्याला डायजेस्ट करू शकतो. पण जसं जसं त्याच्या दुःखाकडे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सिच्युएशनचं व्हायला लागतं, पेनफुल जर्नीकडे जायला लागतं, तसं तसं ते फार दुःखदायक व्हायला लागतं. म्हणजे सुखाची आणि दुःखाची जेव्हा लाईन क्रॉस होते आणि दुःखाकडे जायला लागतंय घटना किंवा समोरचं दृश्य, तसं तसं ते पेनफुल व्हायला लागतं. आणि मग एक्स्ट्रीम झालं की सहनशक्तीच्या पलीकडे पार होऊन जातं. तसं त्याला चांगलं स्वरूप जे त्यांनी बघितलं, हा हा किती सुंदर, सगळं छान, हे आहे ते आहे ते आहे, नंतर त्याला जेव्हा दुसरा डायमेन्शन, दुसरी साइड कॉइनची जेव्हा दिसली, तेव्हा त्याला भयंकर स्वरूप ही बघायला मिळालं. तेवढंच तेजस्वी याच्याबरोबर आनंदाबरोबर भयंकर स्वरूपही आहे. आणि मग जशी ती एरवी आदिशक्ती आहे, पार्वती आहे, पण ती जेव्हा राक्षसाला मारायचंय किंवा तिच्या मुलावर हे करत, मुलांना जेव्हा छेडते, तेव्हा ती आदिशक्ती कालीचं रूप घेऊन उभी राहते आणि मग ती भयंकर स्वरूपात असते. तिच्यामध्ये दया, क्षमा, शांती काही उरत नाही. ती सगळं प्रचंड वेगाने सगळं तोडून आणि नष्ट करायला बघते. तर तेही स्वरूप परब्रह्माचं आहे, कारण त्याला सगळं संपवायचं पण आहे ना, एवढा पसारा केलेला. मग एवढा पसारा जो सृष्टी रूपानं मांडलेला आहे, तो काय एवढ्या सहज मोडीत काढू शकतो का कोणी? त्याच्यासाठी प्रचंड स्वरूपच पाहिजे आणि प्रचंड ताकद पाहिजे, प्रचंड एनर्जी पाहिजे. तर ते प्रचंडतेचं स्वरूप जे आहे त्याच्या एनर्जीचं, ते भयावह आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला, सामान्य जीवाला ते बघणं फार कठीण आहे. आणि ती इथे त्याची तीच अवस्था झालेली आहे की त्याला आता ते बघवून नाही राहिलं की काय हे प्रचंड स्वरूप आहे ह्याचा. परिदृढ देऊ येईल का मिठी, तुझं जग जेठी एकाएकी. जोवरी दृष्टीसी नव्हते गोचर, श्रीहरी साचार रूप तुझे. तोवरी नश्वर संसार सुखात, रंगोनिया जात होते विश्व. आता तया आला विषयांचा विट, झाली तुझी भेट म्हणून या. परिदृढ देऊ येईल का मिठी, तुझं जग जेठी एकाएकी. तुझं विश्वरूप दर्शन, ऐश्वर्य दर्शन का व्हावे, विश्वरूपा तुझे ऐश्वर्य दर्शन का व्हावे, कारण भय दुःखा. न होय ते गा का गा, सुखासी कारण आले समजून मज आता. आता मला कळतंय की का तू विश्वरूप दर्शन देत नाही, तुझं ऐश्वर्य दर्शन का दाखवत नाही. कारण त्या सुंदर सुखाबरोबर, आनंददायक सुखाबरोबर भय दुःखांचा पण सामना करावा लागेल मनुष्याला, विश्वरूप दर्शन घ्यायचं म्हटलं तर. आणि म्हणून तू सहज काही ते कोणाला दाखवत नाहीस, कारण ते सुखाचं आहे पण नाही, असं त्याला आता लक्षात आलंय. जोवरी दृष्टीसी नवते गोचर, श्रीहरी साचार रूप तुझे. तोवरी नश्वर संसार सुखात, रंगोनिया जात होते विश्व. आता तया आला विषयांचा विट, झाली तुझी भेट म्हणून या. परिदृढ देऊ येईल का मिठी, तुझं जग जेठी एकाएकी. आणि तुझं मिठी दिधल्या वाचून नोहे समाधान कष्टी जीवा. मागे सरू जावे तरी अनिवार्य, पाठीसी संसार लागला असे. पुढे जावे तरी तू तो अनावर, न येसी साचार घेऊ हाती. बापुडे त्रैलोक्य जातसे पोळून, ऐसे सापडून कचाटीत. जणू तू अग्नीच प्रकटसी आज, उघड हे मज वाटतसे. जैसा कोणी एक पोळला गीत, निवावया येत सागरासी.
तव तेथेही तो घाबरे पाहून तरंग भीषण सागराचे. होय तळमळ जगाची तैसीच देखोनिया साच तुझे रूप. आता हे सगळ्याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ असा लागतो की आता बघा, जो पापी जीव असतो किंवा एखादा आत्मा एखाद्या शरीरामध्ये प्रचंड पाप करत असतो, तो एलिजिबलच नाही आहे की त्याला चांगलं काही दर्शन किंवा परब्रह्माची कृपा होईल. मग अशा माणसाला त्याला प्रचंड स्वरूपच दाखवावं लागतं जागेवर आणण्यासाठी, घाबरवावं लागतं. जसं फॉर एक्झाम्पल, आपण आपलं छोटं बाळ ऐकत नसेल, आपण काय करतो की त्याला सांगतो की बघ, बुवा आला, किंवा असा काहीतरी आवाज काढतो, अरे बापरे कोणीतरी आलं वाटतं, नको नको नको, मग आपण काम करायला पाहिजे, आपण आईचं ऐकायला पाहिजे, किंवा आपण चांगलं काम केलं पाहिजे, किंवा नीट वागलं पाहिजे, जे काय असेल ते आपल्याला पटवून द्यायचं असेल तर आपण त्याला घाबरवतो, छोटीशी भीती दाखवतो, अगदी छोटी नाजूकशी, त्याच्या वयाची, कोमलशी. भयंकर काही आपण राक्षसाला असं काही करत नाही त्याला, किंवा काही रूप घेऊन त्याला घाबरवत नाही की छातीत त्याच्या धडधडेल. पण छोटीशी भीती आपण त्याला दाखवू की बुवा आला, कोणीतरी आला वाटतं, आवाज येतोय, नुसती कल्पना. मग तो घाबरून जातो. माणसाला ना फार धीट आहे मनुष्य. जेव्हा पापकर्म करतो तो फार धीटाईनं करतो. त्याला थोडस दटावणं फार आवश्यक आहे, भीती दाखवणं फार आवश्यक आहे. मग अशी भीती परमात्मा दाखवणार कशी? मग त्याला हे अशी प्रचंड रूप त्याच्या जीवनात येतात, संकट येतात, किंवा काहीतरी भयंकर गोष्टींना त्याला सामोरं जावं लागतं, कारण तो लेसन लर्नच करत नाहीये. कन्सिस्टंट कन्सिस्टंटली त्याच्या चुका करणं चालू आहे, दुसऱ्यांना त्रास देणं चालू आहे, पेन देणं चालू आहे. तो लेसन लर्न करूनच नाही राहिला. मग त्याला पुढे ढकलायचं असेल, धक्का मारायचा असेल, त्याला एखादं प्रचंड ब्रह्मांड दाखवावं लागतं, भयंकर स्वरूप दाखवावं लागतं. त्याच्याशिवाय त्याचं डोकं ठिकाणावर येत नाही. आणि असंच तो म्हणतोय की असं मागे पुढे दोन्हीकडे, इकडे विहीर तिकडे, काय म्हणतो आपण ना तसं, तशी अवस्था माणसाची होऊन जाते. तर त्या अवस्थेमध्ये माणसाला कळत नाही आता कुठे जाऊ मी, आणि संकटाचा सगळीकडनं मारा होतो, आणि तेव्हा त्याला, त्या माणसाला प्रचंड स्वरूपात परब्रह्माचं दर्शन घडतं. हे माणसं त्याला संकट म्हणून नाव देतात, आणि कितपत त्यातनं शहाणे होतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. पण त्यातनं लेसन असतो, तुम्हाला काहीतरी धडा शिकवायला घटना घडलेली असते, हा त्यातला खरा गर्भित अर्थ आहे. आणि मग शेवटी अवस्था काय होते माणसाची, की सगळ्या विषयांचा कंटाळा येतो. जेव्हा संकट वाढतात वाढतात वाढतात, त्यातनं मार्ग नाही मिळून राहिला, शेवटी माणूस म्हणतो नको मला हे सुखही नको मला, नोकरी नको मला, परिवार नको मला, समाज नको मला, काही नको, हे परमात्मा मला उचल, असं म्हणतात काही लोक. मला आता काही नको, मला इथे राहायचंच नाही, मला आता तुझ्याकडे यायचंय. शेवटी मग ते कुठेतरी अशी आवाज द्यायला लागतात माणसं, कारण ते झेपत नाही. ते प्रचंड स्वरूपच असतं, तो दंडाच असतो परमात्म्याकडनं पडलेला. जेव्हा परिस्थितीला असं सगळीकडनं घेरावतो माणूस, पण त्यामध्ये काहीतरी लेसन आहे, त्यामध्ये काहीतरी शिकायचं आहे, त्यामध्ये काहीतरी टेस्ट आहे, हे त्याचं खरं मूळ स्वरूप असतं, रियालिटी. ते जर घेतलं तर पटकन परब्रह्म स्वरूप गोड रूपात सुंदर भेट देईल. पण जोपर्यंत लेसन लर्न नाही होत, आपली परीक्षा घेतली जाते. आता तया आला विषयांचा विट, झाली तुझी भेट म्हणून या. परी दृढ देऊ येईल का मिठी, तुझं जग जेठी एकाएकी. आणि तुझं मिठी दिधल्या वाचून नोहे समाधान कष्टी जीवा. आणि खरं सांगायचं तर तुम्ही अनेक स्पिरिच्युअल टीचर्स आणि जे मोटिवेशन स्पीकर, स्पिरिच्युअल स्पीकर्स आहेत, तुम्ही प्रत्येकाच्या तोंडात ऐकलं असेल की आपण जन्म घेतो हे परत परब्रह्माला भेटण्यासाठीच, इव्हॉल्व होण्यासाठी. दुसरा पर्पजच नाहीये लाईफचा. लाईफचा दुसरा पर्पज नाही. मनुष्य ही शेवटची स्टेज आहे,
आणि त्याच्यानंतर तिसरं पाचवं किंगडम येतं, ज्याचा कधी आजपर्यंत मी उल्लेख नाही केला. ते पाचवं किंगडम येतं, किंगडम ऑफ गॉड. किंगडम ऑफ गॉड म्हणजे हायर डायमेन्शनचं किंगडम आहे, वर्ल्ड आहे. मनुष्यामधनं परफेक्शनिस्ट मॅन, म्हणजे परफेक्शनिस्ट म्हणजे नॉट आमिर खान टाइप्स. परफेक्शनिस्ट म्हणजे किंवा परफेक्शनेटेड मॅन म्हणतो आपण, तो म्हणजे त्याच्या हायर सोलनी, त्याच्या बिग सोलनी सगळे अनुभव घेतले आणि तो सोल परफेक्ट झाला. त्याचे लेसन सगळे लर्न झाले. त्याला पुन्हा इन्कारनेट व्हायची, जन्म घेण्याची गरज नाही, असा परफेक्टेड मॅन. तो ह्युमन किंगडम मधनं पुढे शिफ्ट होतो, तेव्हा तो जातो किंगडम ऑफ गॉड्स मध्ये, तिथे जातो. तर ती लिबरेशनची हे ना संपत नाही आहे एवढ्यात. बरंच पुढे लंबा रास्ता आहे आणि म्हणून इथे घाई करायची आहे. जेव्हा आपण सेशन करतो तर ऍक्च्युली टोन माझा ह्याच्यासाठी प्रेशराईज करून असतो किंवा खूप डिटर्मिनेशननी फोकस्ड मेसेज देणं असतं, होतं. त्याचं कारण आहे, इथे घुटमळत राहिलो किंवा आपण चुकत राहिलो तर कधी पोचणार पुढे. म्हणून, कारण खूप खूप लंबा रस्ता आहे, खूप लंबा रस्ता आहे. खूप लेवलचं इव्होल्युशन होतं सोलचं, बऱ्याच डायमेन्शन्सवर. तर त्यामुळे तो छोटा नाहीये. तर म्हणून सगळं एफर्टफुली करायला पाहिजे, जेव्हा अपॉर्च्युनिटी येते असं करायची. बापुडे त्रैलोक्य जातसे पळून, ऐसे सापडून कचाटीत, जणू तू अग्नीच प्रकटसी आज, उघड हे मज वाटतसे. जैसा कोणी एक पोळला आगीत, निवावया येत सागरासी, तव तेथेही तो घाबरे पाहून, तरंग भीषण सागराचे. होय तळमळ जगाची तैसीच, देखोनी असाच तुझे रूप. तुझं जर रूप पाहिलं तर ही अशी अवस्था होईल त्याची, ते सहन नाही करू शकत कोणीही, इतका भयंकर आहे तुझं स्वरूप. आम्ही हि त्वाम सुरसंघा विशंती, केचित भीता प्रांजलयो गृणंती, स्व स्वस्तीत्युक्त्वा महर्षी सिद्धसंघा, स्तुवंती त्वाम स्तुतिभी पुष्कलाभी. तया माझी भले ज्ञान संपन्न है, पलीकडे पाहे सूरसंघ, सर्व ही कर्मांची जाळून या बीजे, तुझ्यामुळं तेजे विश्वरूपा. सद्भावाच्या बळे तुझ्याची रूपात, मिळवून या जात स्वभाव येते. आता ते कोणाबद्दल बोलतायत? जे ज्ञान संपन्न करून गेलेले जे आत्मे आहेत, जे निर्बीज झाले, सर्व ही कर्मांची जाळून या बीजे, म्हणजे आत्ताच बोलले मी, परफेक्टेड मॅन, ती जी स्टेज आहे तिथे कर्मबीज जळून जातं. आणि ते म्हणतात ना, निर्बीज करा असं, मागे मी सांगितलंय. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सारखं सारखं त्यांनी म्हणलंय, निर्बीज करा, निर्बीज करा. म्हणजे काय, कर्मांची बीज जळून जाऊ देत, म्हणजे कर्म करायला यायची गरजच नाही. परफेक्टेड मॅन ही जी स्टेज आहे, हायएस्ट स्टेज ह्युमन्स मध्ये, किंवा काय म्हणू शकतो आपण, हायएस्ट लेवलचा ह्युमन बिंग, तो तसं झालेले जे आहेत ते विश्वरूपाशी एकरूप होऊन पुढच्या मार्गाला लागलेले आहेत आणि तेही त्याला तिथे दिसतात आहेत. तया माझी भले ज्ञान संपन्न आहे, पलीकडे पाहे सूरसंघ, त्यांचा ग्रुप वेगळा आहे, त्यांचा रोल वेगळा असतो. मग सृष्टीच्या चालवण्यामध्ये त्यांचा पुढे जाऊन कामच करायचंय, आपल्याला सृष्टीच्या मध्ये पार्टिसिपेट करायचंय, सर्व्हिस मध्ये. मग मागून येणारे असतात, त्यांना खेचून पुढे न्यायचं असतं, हे काम पुढे मिळतं. काय, सर्व्हिस सर्व्हिस सर्व्हिस, सेवा सेवा. सर्व्हिस म्हणजे नोकरी नाही, सेवा. सर्व्हिस म्हणजे सेवा, स्पिरिच्युअल लँग्वेज मध्ये सर्व्हिस म्हणजे सेवा. तर ती सेवा आपल्याला काय देतात पुढे जाऊन, जसं जसं प्रोग्रेस व्हायला लागतो, एका सर्टन स्टेज नंतर सर्व्हिसच येते. सर्व्हिस टू ह्युमॅनिटी, सर्व टू ह्युमॅनिटी. ह्युमॅनिटी म्हणजे काय की मनुष्य जे मागणं येत आहेत
त्यांना त्या प्रवासात मदत करणं, त्यांना हात देणं, त्यांना पुढे येण्यासाठी मदत करणं, त्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं मटेरियल प्रोव्हाइड करणं, हे काम करावं लागतं स्पिरिच्युअल पाथमध्ये. आणि ते काम त्या भगवंताचं, परमात्म्याचं, कॉस्मिक परब्रह्मचं काम असतं. आणि ते एक 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 करून हिरार्की मध्ये, म्हणजे जशी ऑफिस मधनं फाईल खाली खाली येते ना, तशी ती फाईल येते आपल्याकडे. आणि ती फाईल आपल्याकडे आल्यानंतर ज्या एरियाचं काम असतं त्या एरियाचं काम आपल्याला करावं लागतं. बाकी सगळी अरेंजमेंट ते करतात. ते त्याचं टेन्शन नसतं की तुम्ही तिथे जा, ते करा, कोण माणसं येतील, काय होईल, कसं काम करू, मी कोणाला मदत करू. ते आपोआप सगळं जमतं. मग आपण म्हणतो ना, मनुष्याच्या भाषेमध्ये किंवा खालच्या प्लेनवर आपल्या जगामध्ये, जड जगामध्ये आपण म्हणतो की अरे, मी हे काम करायचं ठरवलं, पण पता नाही कसे बरोबर आम्हाला 4 माणसं भेटले आणि माझं काम सुरू झालं. तर ते भेटले म्हणजे कुठून भेटले, ते कोणी पाठवले, ते कसे गोळा झाले, कसं एकमेकांना मेसेज मिळालं, कसं आतून कळलं का की अमुक ठिकाणी काम होतंय आणि मी गेलं पाहिजे. तर ते आतून आपल्याला, मी मगाशी सुरुवातीलाच जे माझ्या तोंडून आज बोललं गेलं की इनविजिबल फॉर्म मधनं एनर्जी लेवलवर एनर्जीचा यूज करून ग्रेट बिंग्स, मास्टर्स, टीचर्स, लव्ड वन्स, आपले सगळे जे हायर बिंग्स आहेत ते, किंवा एंजल्स, आपल्याला बरोबर माणसं पाठवतात, मेसेज पाठवतात, इन्फॉर्मेशन पाठवतात, सगळं होतं. ती सुरुवातच बघा आजच्या सेशनची यांनी झाली आणि आता अंतही तसाच होतोय. त्याच बेसिसवर होतोय की ही ही जे काम करण्याचं आपल्याकडे काम येतं, एका सर्टन लेवलवर तुम्ही ग्रो झाल्यानंतर स्पिरिच्युअल पाथवर, जसं आहे ना, टीचर कसा बनतो, बीएड केल्यानंतर मग पुढचं काम काय की चला तुम्ही मागच्या येणाऱ्या जनरेशन्सना शिकवा. आपल्याला टीचरची गरज का लागते, शाळेच्या टीचर्सची, कॉलेजच्या स्टाफची गरज का लागते, का तर काही वेल एज्युकेटेड आणि कमांड असलेले सब्जेक्टवर, मॅथमॅटिक्सचे सर, हे अमक्याचे सर, भाषेचे सर किंवा टीचर्स जे का असतात, का तर ते त्याच्यामध्ये त्यांची मास्टरी, काही सर्टन सर्टिफिकेशन झालेलं आहे, त्यांना ग्रँट दिलेली आहे, परमिशन दिलेली आहे, मग त्यांना मागच्या जनरेशन्सना शिकवावं लागतं. आपल्या मटेरियल वर्ल्डमध्ये जे घडतं ना, ऍक्च्युली सेम टू सेम पॅटर्न, सेम पॅटर्न, सेम ऍप्लिकेशन स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये. मग तिथे आपल्याला कामच करावं लागतं. मग जे परफेक्टेड मॅन जे झालेले आहेत, जे परफेक्शन घेऊन माणूस मध्ये उत्तम पुरुष बनलेले आहेत, त्यांना मागच्यांना काम, त्यांना जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे काही अनुभवायचं म्हणून जन्म घ्यायचा खूप क्लिष्ट आहे, थोडंसं नीट ऐकाल, रेकॉर्डिंग मध्ये ऐकायला येतं. जेव्हा परफेक्टेड मॅन होतो आत्मा, जेव्हा पूर्ण बीज जळून जातं, त्याला जन्म घ्यायचं निमित्त आणि कारण काम नाही उरत. मग अशा सोलनं काय केलं जातं, त्यांना अवतार रूपात पाठवलं जातं. आणि बघा आपल्याला ऐकायला मिळतं की हे संत एकदम प्रकट झाले, एकदम अचानक या दिवशी कोणाच्या तरी घरी आले आणि मग ते गायब झालेलेही कळत नाहीत, ते निघून गेलेलेही कळत नाहीत आपल्याला. कधी निघून गेले, कुठे गेले, पत्ता नाही लागत त्यांचा, काही मागचा पुढचा हे मिळत नाही आपल्याला, तर इन्फॉर्मेशन. तर अशा पद्धतीनं त्या परफेक्टेड बिंग्सना जन्म घ्यावे लागतात काम करण्यासाठी. आणि त्यांच्या खालच्यांना पण हळूहळू परफेक्शनच्या पोझिशनला जाईपर्यंत हेच काम करावं लागतं की मागच्यांना शिकवायचं. तर ते बरोबर 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 ते काम परमात्म्याचं स्टेप बाय स्टेप चालतं, एक एक लेयर्सवर. तर ह्या पद्धतीनं ते जन्म घेतात, ते गुरु बनतात किंवा जे काय असेल ते, किंवा एखादं स्कूल रन करतात, स्पिरिच्युअल स्कूल, ज्ञान देतात, काही क्रिया देतात किंवा काय देतात, पण त्या काही पर्टिक्युलर नंबर ऑफ कलेक्टिव्ह ग्रुपला ते एका सर्टन स्टेजवर नेऊन ते पुन्हा देह सोडतात. तर ह्या प्रोसेसमध्ये त्यांची प्रमोशन होते आणि ते पुढच्या कामाला जातात. मग मागून जो परफेक्टेड आलेला आहे त्याचं पुन्हा काम येते पोझिशनवर. जसं आपल्या नोकरीत असतं, प्रमोशन घेऊन आपण त्या पोझिशनला जातो, तिथला आपण रोल प्ले करतो, मग आपल्याला पुन्हा प्रमोशन मिळतं, मग आपण हायर पोझिशनवर जातो. अगदी सेम स्पिरिच्युअल पाथवर चालतं आत्म्यांचं काम. आणि हे सगळं करून घेणारा परब्रह्म आहे, तोच करून घेतो. आणि तिथे ते कळत पण असतं त्यांना की आपण नाही हे करता, कारण करता मी म्हणलं की ढपकन खाली येणार, मग परत सामान्य माणूस म्हणून त्यांना ट्रेनिंग घ्यायला जावं लागेल.
तर अशी सगळी गडबड आहे ती. सापशिडीचा खेळ आहे तो सगळा. तर ह्या पद्धतीनं हे सगळं चालतं आणि तशी माणसं सूरसंघ अशा लोकांचा संघ सुद्धा त्यांना तिथे दिसतोय. सर्व ही कर्मांची जाळून या बीजे तुझ्यामुळं तेजे विश्वरूपा, सद्भावाच्या बळे तुझ्याची रूपात मिळून या जात स्वभाव येते. ते एकरूप झालेत, परफेक्टेड मॅन म्हणजे उत्तम पुरुष. आणि उत्तम पुरुष कोण आहे? परब्रह्मन आहे. आणि म्हणून ते एकरूप झाले आहेत. तुझ्याची रूपात मिळवनिया जात स्वभाव येते. आणि कोणी एक सहजे भिवून सर्वस्वी धरून तुझा पंथ, उभे तुझ पुढे जोडून या हात प्रार्थना करीत मनोभावे. प्रभो अविद्येच्या महासागरात गटंगळ्या खाता आम्ही आहो आम्ही, विषयांच्या जाळ्या माझी सापडून कैसे अडकून गेलो होतो. आता हे कोणाचं वर्णन आहे? पहिल्या 3 ओळींमध्ये परफेक्टेड मॅनचं आहे आणि खालच्या 3 ओळींमध्ये त्याच्या मागची लोक जे अजूनही परफेक्टेड झालेले नाही आहेत त्या लोकांची स्थिती, की आम्ही तुझ्या पुढे हात जोडून उभे आहोत, आम्हालाही मार्ग दाखव. आता या अविद्येच्या म्हणजे मगाशी वापरलेल्या अज्ञान, ज्ञान कमी असलेल्या, कसलं ज्ञान? मी परब्रह्मन आहे, मी शरीर नाही, हे ज्ञान, हे नसलेल्या, ही विद्या संपादन न केलेल्या अविद्या, अशा महासागरात गटांगळ्या खात आम्ही जगतो आहोत. आम्हाला या विषयांच्या जाळ्यामध्ये सापडून अडकलो आहोत आम्ही. विषय कोणते? शरीराचे. शरीर मी म्हणल्याचं ज्ञान आणि त्यामुळे ते विषयांनी पकडलंय. अशा अवस्थेत आम्ही जे अडकून पडलो आहे, तर तू प्लीज आम्हाला आता खेचून काढ. ते कोण खेचून काढणार आहे? जे पुढे पोचतायत ते मागच्यांना खेचून काढतात. असं सगळं काम चालतं. अहम ममत्वाने होऊन या भ्रांत स्वर्ग संसारात सापडलो. स्वर्ग संसार म्हणजे काय? आपण म्हणतो पुण्यकर्म केलं की मला स्वर्ग प्राप्त होईल. अरे पण स्वर्ग प्राप्त झाल्यानंतर पुन्हा यावं लागतं. आणि म्हणून परफेक्शनिस्ट होण्याकडे जास्त काम. परफेक्टेड मॅन हा स्वर्गात नाही जात हं. हा, इथे मी क्लिअर करते. परफेक्टेड मॅन स्वर्गात नाही जात. परफेक्टेड मॅन ही पोझिशन वननेस कडे जाते. स्वर्गामध्ये ते जातात. स्वर्ग तो आहे मेंटल बॉडी म्हणतो ना आपण, तर तो मेंटल प्लेन आहे जिथे मेंटल बॉडी काम करते. त्या मेंटल प्लेन मध्ये 2 लेवल्स आहेत. लोअर मेंटल प्लेन, हायर मेंटल प्लेन. हायर मेंटल प्लेन एक्स्ट्रीम सटल आहे, जास्तीत जास्त सूक्ष्म आणि स्वच्छ आहे. आणि तिथे हा स्वर्ग आहे. त्याला देवाचनिक असं पण नाव दिलेलं आहे काही लोकांनी. वेगळी वेगळी नाव आहेत त्याला. आपण स्वर्ग म्हणतो, हेवन म्हणतो, देवाचनिक प्लेन म्हणतो, हायर मेंटल प्लेन म्हणतो, असं बरीच नाव आहेत त्याला, आणखीन पण असतील. तर तो म्हणजे तिथे जातो ना जेव्हा आपण खूप चांगलं पुण्यकर्म करत 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 जातो, तेव्हा काही काळापर्यंत आपल्याला स्वर्ग अनुभवायला मिळतो. तर स्वर्गामध्ये पण 7 स्वर्ग आहेत. त्याचं वर्णन भागवतात आहे. आता ते 7 स्वर्ग का? ज्या पद्धतीचं पुण्यकर्म त्या प्रकारचं सुख तुम्हाला तिथे वरच्या लेवलवर उपभोगायला मिळतं. त्याचं अकाउंट संपलं की पुन्हा ते विचारतात आता काय करायचंय, खाली जा परत. आणि म्हणून इथे म्हटलंय की अहम ममत्वाने होऊन या भ्रांत स्वर्ग संसारात सापडलो. स्वर्ग पुन्हा आपण तो प्रपंचात खेचून आणण्यासाठी स्वर्ग आहे. आणि म्हणून स्वर्ग पण मागायचा नाहीये. पुढे जाऊन आपल्याला वननेस कडे जायचं आहे, एकरूपतेकडे जायचं आहे. एकरूपता आणि स्वर्गामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अहम ममत्वाने मी शरीर आहे या भावनेनं आपण म्हणतो मी पुण्य कर्म केलं, मी हे काम केलं, मी पुण्य कमवलं, म्हणजे अहम ममत्व आलं ते. ठीक आहे. तर असा या लाईनचा अर्थ आहे. दीनदया घना आता तुझं विण सोडविलं कोण आम्हा लागी, तुझं जीवे भावे येत सो शरण, ऐसी आळवण करीती ते. महर्षी आणिक सिद्ध विद्याधर समूह साचार विविध हे, विश्वरूपा तुझे इच्छुनी कल्याण करीती स्तवन नाना स्तोत्री. आणि मग त्याच्यानंतर महर्षी आणि सिद्ध ही आणखीन वरची स्टेज. महर्षी म्हणजे आपण म्हणतो मुनी असतात किंवा आपण ऋषी मुनी म्हणतो, किंवा सिद्ध झालेले विद्याधर उच्च लेवलची कॅटेगरी आहे. ती सुद्धा तिथे गुणगान करत, स्तवन करीत, स्तोत्र म्हणत, विश्वरूपाचं त्याची आळवणी करत ते तिथे वरच्या लेवलवरही त्याला दिसतात. त्याला पूर्ण लेयर्स दिसतात सगळे, परब्रह्मापासून
ऑर्डिनरी किड्या मुंगीपर्यंत सगळं ब्रह्मांड त्याला दिसतंय. म्हणजे जे आपण शब्दांमध्ये वाचतो ऐकतो ते त्याला दिसतंय. आपण आता इथे थांबूया. 5 वाजलेले आहेत. 22वा श्लोक.